बिलो रेटने केलेल्या कामांचं VJTI कडून होणार ऑडिट। अंबरनाथमध्ये ठेकेदारांचे धाबे दणाणले। टेंडरमधील स्पर्धेमुळे 30% बिलो रेटने केली जात आहेत कामं। अंबरनाथमध्ये अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दरानं म्हणजेच बिलो रेटने केलेल्या कामांचं आता VJTI संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट होणार आहे। त्यामुळे टेंडरच्या स्पर्धेतून कमी किमतीत कामं घेऊन निकृष्ट कामं करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। अंबरनाथ पालिकेत गेल्या काही वर्षात टेंडरची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे। याच स्पर्धेतून अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दरानं म्हणजेच बिलो रेटनं काम करण्याचं प्रमाणही वाढलंय। आता हा बिलो रेट म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया। समजा अंबरनाथ नगरपालिकेनं एखाद्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी 1 कोटी रुपयांचं टेंडर काढलं तर साधारण 8 ते 10 ठेकेदार हे टेंडर भरतात। या 8 ते 10 जणांपैकी सर्वात कमी रेट ज्याने दिलेला असेल त्याला हे टेंडर दिलं जातं। मात्र हे काम आपल्यालाच मिळावं यासाठी काही ठेकेदार हे अंदाजपत्रकीय दरापेक्षा म्हणजेच 1 कोटी रुपयांपेक्षा कमी दरानं आपलं टेंडर भरतात। काही ठेकेदार हे 25%, 30% कमी दरानं टेंडर भरतात। म्हणजेच 1 कोटी रुपयांचं काम हे 70 लाख रुपयांमध्येच करून द्यायला हे ठेकेदार तयार होतात। आणि साहजिकच यात पालिकेचा पैसा वाचत असल्यामुळे पालिका या 70 लाख वाल्या ठेकेदाराला काम देते। मात्र या सगळ्यात त्या कामाचा दर्जा राखला जातो का हा देखील प्रश्न निर्माण होतो। याच प्रश्नाचं उत्तर म्हणून पालिकेनं आता अशा बिलो रेटनं झालेल्या कामांचं VJTI सारख्या नामांकित संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय। या 10 कामांची यादी VJTI ला पाठवण्यात आली असून या ऑडिट नंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे। नगरपालिकेमध्ये अंदाजपत्रकीय दरापेक्षा जर कमी दराने निविदा प्राप्त झाल्या असतील तर प्रथमतः तर आपण त्यांच्याकडून रेट ॲनालिसिस घेतो की ते कमी दराने कशा पद्धतीने ते योग्य प्रकारे काम करू शकतील आणि त्यानंतरच कार्यादेश देण्यात येतील। त्याचप्रमाणे सदर कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी आपण VJTI आहे, IIT पवई आहे अशा नामांकित संस्थांकडून त्रयस्थ लेखापरीक्षण करून घेऊ। त्यानंतरच मग बिलाची अदायगी करण्यात येईल। आता खरोखरच जर अशा कामांमध्ये ठेकेदारानं चोरी केली असेल तर ती निश्चितच पकडली जाणार आहे। परिणामी भविष्यात बिलो रेटनं कुणीही काम करणार नाही आणि शहरात कामांचा दर्जा राखला जाईल हा या निर्णयाचा शहराला होणारा सर्वात मोठा फायदा आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।